तर नवी मुंबईमध्ये काय सुरू आहे हे पाहिल्यानंतर निश्चित तुम्हालाही धक्का बसला असेल आणि हेच सगळं वास्तव नेमकं काय आहे त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। चंद्रशेखर, तुमचं खूप खूप स्वागत आज न्यूज प्लॅनेटमध्ये। नवी मुंबईमध्ये नेमकं चाललं काय? अवैध धंदे जर अशा प्रकारे सुरू होत असतील तर या अवैध धंद्यांना नेमकं पाठबळ कुणाचं आहे? ज्या पोलिसांवर भरोसा केला जातो ते पोलीस नेमकं काय करतायत ही शंका या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर उपस्थित होते। ग्राउंड रिपोर्ट ज्यावेळेला तुम्ही सगळं आणलेला आहे त्यावेळेला काय काय पाहायला मिळालं? नवी मुंबईत नेमकं सुरू आहे तरी काय? नक्कीच खरं तर आपण पाहिलं की गेल्या अधिवेशनामध्ये गृहमंत्री अर्थात राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जो आहे तो अशा पद्धतीचे हुक्के पार्लर हुक्का बार तुम्हाला दिसणार नाही, त्याचं समूळ जे आहे ते नष्ट करा असे थेट आदेश जे आहे ते गृहमंत्र्यांनी दिलं होतं। आणि गृहमंत्र्याच्या या सगळ्या आदेशानंतर सुद्धा आपण बघतोय की अशा पद्धतीनं हाऊस ऑफ लॉर्ड नावाचं ज्या ठिकाणी हे हुक्का सुरू आहे ते अत्यंत धोकादायक आहे, तरुण पिढीला बर्बाद करणार आहे। तर विशाल सर, आपण पाहिलं की एकीकडे अशा पद्धतीनं हुक्काच नाही तर नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर नावाशिवाय जर त्या ठिकाणी गेलो आपण तर त्या ठिकाणी विदेशातून जे सामान येतं, विदेशातून जे साहित्य येतं ते साहित्य त्या ठिकाणाहून काढलं जातं आणि त्या साहित्याच्या बदल्यात विशिष्ट दगड त्या ठिकाणी टाकतात। हे सुद्धा फार धक्कादायक आहेत। खरं तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये ज्या पद्धतीनं अनेक वर्ष त्या ठिकाणी अधिकारी काम करत आहेत, खरं तर यांचं कुठेतरी त्यांना पाठबळ आहे का असा संशय सुद्धा आता व्यक्त केला जात आहे। कारण अशा पद्धतीनं नवी मुंबईमध्ये जुगार, त्याचबरोबर हुक्का, डान्स बार अशा वेगवेगळ्या बेकायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या सुरू आहेत आणि या सगळ्याला पाठीशी घालतंय कोण? खरं तर आपण पाहिलं की ऑर्डरली, अतिवरिष्ठांचा एक ऑर्डरली त्या ठिकाणी काम करतो, त्याचं त्या ठिकाणी नेमकं काय रोल आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। कारण हा ऑर्डरली जो आहे तो त्याची नियुक्ती दुसऱ्या ठिकाणी आहे आणि तो मात्र त्या नवी मुंबई पोलीस दल जे आहे त्या पोलीस आयुक्तालयामध्ये अतिवरिष्ठांच्या दारात बसलेला असतो, अगदी त्या ठिकाणाहून तो सगळ्या नवी मुंबईचं कामकाज हाकतो अशी सगळी चर्चा जी आहे ती समोर येताना दिसत आहेत। नेमकं या ऑर्डरलीवरती कारवाई होणार कधी, त्याची नेमणूक त्या ठिकाणी कुणी केली? कारण ऑर्डरली ज्या पद्धतीनं काम करतो, फायली क्लिअर करतो अशी ज्या गोष्टी आता समोर ज्या चर्चा समोर येत आहेत, एकीकडे हुक्का सुरू आहे, त्याचबरोबर जुगार सुरू आहे आणि नावाशेवासारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं विदेशातून ज्या गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी भारतामध्ये येतात, विदेशामध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या जर गोष्टी झाल्या तर बदनामी आपल्या भारताची आहे, महाराष्ट्राची आहे। खरं तर या सगळ्याला जबाबदार जो आहे तो ऑर्डरली असल्याची जी माहिती आहे ती समोर येत आहे। खरं तर या ऑर्डरलीवरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे। बरं चंद्रशेखर, मगाशी तुमच्या बोलण्यातनं एक मुद्दा मला निश्चित जाणवला, तो म्हणजे पोलिसांना देण्यात आलेलं त्या ठिकाणचं पद आणि त्यांची होणारी बदली। काय नेमका हा विषय मला थोडा समजावून घ्यायचा आहे। कायद्याच्या दृष्टीनं जर त्या ठिकाणी पोलीस वर्षानुवर्षे काम करत असतील, त्यांचं पाठबळ मिळतंय असा संशय तुमच्या या रिपोर्टमध्ये तुम्हाला का वाटताना दिसतोय? ज्या ऑर्डरलीचा मगाशी तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याचा विशेष रोल या सर्व घडामोडींमध्ये नेमका काय आहे? कुठेतरी नेक्सस काम करतंय आणि त्यातूनच हे अवैध धंदे सुरू आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आपण पाहिलं की ऑर्डरली ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठाण मांडून आहे, त्याचबरोबर अनेक जे अधिकारी आहेत, खरं तर 2 वर्ष या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नोकरी करणं अपेक्षित आहे, तसा नियम सुद्धा आहे। परंतु या ठिकाणच्या आपण पाठीमागं सुद्धा दाखवलेलं आहे की या ठिकाणी अनेक वर्षापासून अधिकारी ठाण मांडलेली आहेत आणि या सगळ्यामुळंच हितसंबंध जे आहेत अधिकाऱ्यांचे आणि तिथल्या या इतर अशा चुकीच्या गोष्टीचे हितसंबंध जुळलेत का असं म्हणावं लागेल। कारण या अधिकाऱ्यांनी हितसंबंध जुळल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा सगळा प्रकार सुरू आहे का हा एक संशय व्यक्त केला जातो। एकंदरीत आपण पाहिलं की सर त्या ठिकाणी अधिकाऱ्यावरती सामाजिक सुरक्षा विभाग जो नवी मुंबईचा आहे त्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या एका कॉन्स्टेबलच्या हातातून पिटाचा आरोपी पळून गेला होता आणि त्या पळून गेलेल्या आरोपीला ज्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांच्या हातातून आरोपी पळाला त्याचं त्यावेळेस निलंबन सुद्धा करण्यात आलेलं नाही आणि हा पिटाचा जो कर्मचारी होता तो पुन्हा मांडुळे नावाचा पुन्हा त्याच ठिकाणी अशा पद्धतीची वसुली करत होता। एकंदरीत नवी मुंबईमध्ये एखादी चूक झाली एखाद्या कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्याकडून, परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाही, त्यामुळं त्यांचा मनोधैर्य जो आहे तो चुकीच्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं वाढलेलं आहे। एकंदरीत अशा ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याच्यावरती कठोर कारवाई होणं सर खरं तर अपेक्षित बरोबर आहे। चंद्रशेखर, खरं तर हे सगळं इन्व्हेस्टिगेशन तुमच्या बाजूने सुरू असताना या संदर्भातला विशेष रिपोर्टही आपण अवघ्या महाराष्ट्रात समोर मांडलेला आहे। एवढंच कशाला,
आपण ज्यावेळेला वृत्तांकन करतो त्यावेळेला केवळ एक बाजू न दाखवता पोलिसांची बाजू काय हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आम्ही आत्ताच संपर्क केलेला होता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना की पोलिसांचं या संदर्भातलं नेमकं म्हणणं काय आहे। मात्र मिलिंद भारंबे यांनी थेटपणे या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असा थेट खुलासा केलेला आहे। त्यामुळे पोलिसांना विचारलं गेलं का, दुसरी बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला का, त्यांनी या संदर्भात बोलण्यास थेटपणे नकार दिलेला आहे। चंद्रशेखर, खरं तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता आहात नवी मुंबईकरांसाठी, नवी मुंबईतल्या नागरिकांना एक सुरक्षित जागा त्या ठिकाणी मिळावी यासाठीचं, या संदर्भातल्या आणखी काही खुलासे पुढच्या काळात होतात का, या संदर्भातलं तुमचंही वृत्तांकन सुरू राहीलच आणि लोकशाही मराठी याचं पूर्णपणे पाठपुरावा करत राहील। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि जे अवैध धंदे नवी मुंबईमध्ये सुरू आहे त्यावरती आळा घालण्यासाठी आता वरिष्ठ अधिकारी नेमकं काय करतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये